हॅलो, नमस्कार मित्रांनो. तुमचं स्वागत आहे आपल्या पॉडकास्ट मनी मिनिट्समध्ये. आज बोलूयात आपण अशा धातूबद्दल ज्याची सध्या सगळीकडेच चर्चा चालू आहे आणि जी सगळ्यांच्याच नजरेत भरते, ते म्हणजे चांदी. यावर्षी म्हणजे 2025मध्ये चांदीच्या किमतीने तब्बल 80% वाढ दाखवली आहे. हो, 80%. 1980 नंतरचा हा सगळ्यात मोठा भाववाढ आहे. पण प्रश्न असाही होतोय तरी नेमकं का? कारण स्पष्ट आहे. पुरवठ्याची कमतरता आणि गुंतवणूकदारांचा फोमो म्हणजेच फिअर ऑफ मिसिंग आउट. जागतिक बाजारात सध्या बॅकवर्डायझेशन दिसतंय. म्हणजे फ्युचर किमती स्पॉट किमतीपेक्षा कमी आहेत. म्हणजेच सध्या मागणी जास्ती आणि पुरवठा कमी आहे. तर आता भारताकडे वळूया. आपली बहुतांश चांदी ही इम्पोर्टेड असते, त्यामुळे आपले दर जागतिक बाजाराशी जोडले जातात. पण सध्या भारतात चांदीचे दर आंतरराष्ट्रीय किमतीपेक्षा जास्ती आहेत. कारण स्थानिक पुरवठ्याची कमतरता आणि स्पेक्युलेशन. इतकंच नाही, सिल्वर ETFs आणि सिल्वर फंड्स पण प्रीमियमवर ट्रेड होत आहेत. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, चांदी हा अत्यंत अस्थिर म्हणजेच व्होलाटाईल ॲसेट आहे. 1980मध्ये चांदी 4 महिन्यात 78% पडली होती आणि तसेच 2011मध्ये 44% पडली होती. म्हणून गुंतवणूक करताना थोडं सावध राहा. तर हा होता आजचा सिल्वर अपडेट. लक्षात ठेवा, सगळं चमकणारं सोनं नसतं. काही वेळा ती चांदी देखील पेटलेली असते. म्हणून भेटूयात पुढच्याच भागात. तोपर्यंत समजून गुंतवा, शहाणपणाने गुंतवा.